आता प्रचार संपायला काही तास उरलेले आहेत। आपल्यासोबत ज्ञानराज चौगुले उमरगा लोहारा विधानसभेचे माहितीचे उमेदवार आहेत ते। आता इथं मुरुम शहरामध्ये त्यांची सभा पार पडलेली आहे, प्रचार सभा। काय सांगाल, आता काही थोडे तास राहिलेले आहेत काही? मी एवढंच सांगेन, गेल्या 15 वर्षात आणि या 2.5 वर्षात जी विकासाची कामं या तालुक्यात केली, त्याच्या जोरावर मी या तालुक्यात पुन्हा या जनतेच्या तमाम आशीर्वादानं आमदार ते मला करतील हा आत्मविश्वास माझ्या मनात आहे। कसं वाटतं वातावरण? तुम्ही आता प्रचार संपत आलेला आहे, आता प्रतिसाद कसा वाटतो लोकांतून? काय भावना व्यक्त करतात लोक? मला तर खूप छान प्रतिसाद वाटतो, माझ्या मनात कुठलीही शंका नाही। सर्व स्तरातल्या लोकांनी मला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि मला विचारण्यापेक्षा तुम्ही जनतेला विचारलं तर त्याचं उत्तर चांगल्या पद्धतीने मिळेल। अजेंडा काय असणार आहे तुमचा? आता तुम्ही सांगितलं लोकांना विकासाबद्दल, काय सांगाल? जी कामं केलीत ती तर पुन्हाही करणार, त्याहीपेक्षा ज्या मागच्या काळात गाव तिथं स्मशानभूमी भूमिका घेतली, आता शेत तिथं शेतरस्ता करण्याचं धोरण या सरकारला त्यांच्या वचननाम्यात घ्यायला मी सांगितलंय आणि मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीनं तो वचननामा दिला। 45,000 गावात पाणंदमुक्त रस्ते करण्याची आमची योजना असेल, त्यात प्राधान्याने मी उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शेत रस्ते करण्याचा पुढच्या कालखंडातला माझा संकल्प असेल। काय आवाहन करा लोकांना? काय नाही, नम्रपणाची विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला आपण माझ्या मशीनवरचं 1 नंबरचं नाव आहे आणि चिन्हही धनुष्यबाण आहे। गेल्या 3 वेळेस तुम्ही धनुष्यबाण हे चित्रपट बटन दाबून मला घसघसीत मताने या ठिकाणी विजय केला। पहिल्यांदा 10,000ने, नंतर 17,500ने, नंतर 25ने। आता सगळ्या जनतेच्या एकंदरीत प्रतिसादामुळं त्याहीपेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळून मी निवडून येणार, यात माझ्या मनात काही शंका नाही। तेव्हा सगळ्यांना नम्रपणाची विनंती करतो की आपण येत्या 20 तारखे रोजी धनुष्यबाण हे चित्रपटील बटन दाबून मला आपले मतरूपी आशीर्वाद द्यावेत आणि मी पुढच्या कालखंडात तुमची सेवा करण्यासाठी निश्चितपणानं विधानसभेत या भागातल्या समस्या मांडेन आणि जास्तीचा विकासाचा निधी उपलब्ध करून घेईन। उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले आता सध्या मुरुम शहरामध्ये त्यांची प्रचार सभा पार पडलेली आहे। मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे। मी हुकमत मुलानी, उमरगा, मुरुम। पिढीसाठी या तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी घेऊन करण्याचं काम ज्ञानराज चौगुलेने प्रामाणिकपणे केलेलं आहे। मग ते दर्गा असेल, मंदिर असेल, मस्जिद असेल, दलित समाज असेल, मातांग समाज असेल, जेवढे काही आपल्या उमरगा आणि लोहारा तालुक्यामध्ये जे समाज आहेत ते सर्व समाजाला सोबत घेऊन अतिशय प्रामाणिकपणे सच्चक विवेक बुद्धीला स्मरून त्यांनी काम केलेलं असं मला वाटतं। म्हणजे दावरे साहेबांनी सांगितलं, माझ्या गावाच्या बाजूला कराळी गाव, तिथं बुद्ध विहार होतं, गेल्या 8 वर्षापासून काम चालू, परंतु या 14-15 कोटी अनेक भीमनगर मध्ये अनेक मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानला, ईदगाहच्या मैदानाला, या तालुक्यात जेवढे काही मंदिर आहेत सर्व समाजाचे मंदिर आपण जर बघितलात तर नतमस्तक व्हावं असे मंदिर तयार झाले त्या तालुक्यामध्ये। त्याची पुण्याही आमदार ज्ञानराज चौगुले साहेब तुम्हाला कामाला येणार। तुम्ही जे केलेला विकास आहे या तालुक्यात, या शहरामध्ये कैलासवासी लिमये सरांची निवडणूक झाली। लिमये सर निवडून येतील असं कोण बोलत नव्हतं। साहेब मंत्री होते, चर्चा झाली, त्यांनी सगळ्या कार्यकर्त्याला बोलवलं, विचारलं कसं करायचं। साहेबांनी सांगितलं की ज्या समाजाला न्याय द्यायचा आहे त्याच समाजाला संधी मिळाली पाहिजे। त्या काळामध्ये लिमये सर प्रचंड मताने या शहराचं नेतृत्व केले आणि नगराध्यक्ष पदावर इथं आमचे मित्र बबनराव बनसोडे बसलेत, आमचे मार्गदर्शक रशीद शेख साहेब बसलेत, अय्यूबजी मासुलदार आहेत। बसवराज पाटलाच्या काळामध्ये हजारो दलित अल्पसंख्याक समाजाचे नेतृत्व तयार करण्याचं काम आमच्या नेत्यांनी केलंय आणि त्या नेत्याचा आशीर्वाद आमदार ज्ञानराज चौगुले तुमच्या पाठीशी आहे। तुमचा सुद्धा विजय कोणीही या तालुक्यात रोखू शकत नाही। मी जबाबदारीने सांगतो, आमच्या समाजाबद्दल फार मोठी चर्चा असते। आम्ही तालुक्यात जेवढे कार्यकर्ते आहोत त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या जबाबदार लोकांनी एकत्र येऊन विचार विनिमय केला की या 2.5 वर्षामध्ये जे अल्पसंख्याक समाजाला निधी आणि या कामात काम करण्याची प्रवृत्ती या माणसाची, ते मागे जरी शिवसेनेचे होते, 15 वर्ष त्यांच्या विरोधात आम्हीच होतो, परंतु आमचे नेते आदरणीय पाटील साहेबांनी विचार बदलल्यानंतर आम्ही या माणसाचं काम बघून आज स्टेजवर बोलत आहोत। कुणाचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन,
कोण बोललाय म्हणून, कोण सांगितलंय म्हणून नाही. हम 140 गांव में जितने भी हमारे इस गांव के लोग हैं, चाहे वो लोहारा हो, उमरगा हो, मुरुम हो, जवाबदारी से चर्चा कर ये निर्णय ले रहे हैं. कुछ लोग वो अफवाह भी निकाल रहे हैं, कुछ लोग वो दिल्ली में क्या हुआ उसके कैसेट भेज रहे हैं, कुछ लोग वो राणे साहब का बेटा क्या बोला इसके कैसेट निकाल रहे. अरे भाई तुम्हारे में इतनी ताकत है तो जाओ उनके मतदार संघ में. ये बेचारे ने 15 साल में किसी मुसलमान समाज के इंसान को इल्लिला नहीं बोला. आपस में जब ना इत्तेफाकी पैदा हुई तो सबको बुलाकर अच्छा रहो, सबका विकास होगा, अपने भारत देश की संस्कृति ये है, सर्वधर्म समभाव का एजेंडा ये है बोलकर गए 15 साल में काम किया है. फिर और क्यों सोचने की जरूरत है? तुमको जो करना है उमरगा लोहारा तालुका छोड़कर कीजिए. मेहरबानी करके इस तालुका में गलत चर्चा मत करिए, ऐसा मेरी आजमन गुजारिश है. और सभी भाइयों से मेरी गुजारिश है कि आप जोश से नहीं होश से वोट करने की जरूरत है. वोट ये सबसे बड़ी ताकत है मुसलमान लोगों के लिए. डॉक्टर अंबेडकर साहब ने बताया कि अगर किसी का बंदोबस्त करना है तो वोट से कर सकते. और हमारे सामने कौन सी ताकत है? उम्मीदवार कौन है? उम्मीदवार 30-35 साल में क्या किया है इसका पूरा बायोडाटा मेरे पास है. मैं प्राध्यापक हूं, मैं पढ़ाया हूं उसी भी इंसान को. एक रात में उम्मीदवारी लेके आके खड़े के हमारे को बोलेंगे वो मौलाना ऐसा बोले, वो ऐसा बोले. मौलाना की इज्जत हम करते हैं, कहां करना चाहिए वो वहां पे हम बिल्कुल करते हैं. रशीद भाई को मालूम है, अयूब भाई को मालूम है. गलत अफवाह मत कीजिए. इस तालुके के सभी अल्पसंख्यक समाज के लोग आमदार नागराज चौगुले साहब के साथ और एकल चुन के आने वाला आदमी है, राज्य का नेतृत्व करने वाला आदमी है. इसके लिए मैं आजमन गुजारिश करूंगा, किसी का कुछ मत सुनिए. इस बार सिर्फ धनुष्यबाण एक नंबर पे है, दूसरी सामने कौन सा उम्मीदवार है, इतना दोनों में फाइट है. बाकी कांग्रेस वाले क्या बोल रहे हैं, इन्हों क्या बोल रहे हैं, वो सब खत्म होगा. जिस दिन बसवराज पाटिल साहब भाजपा में चले गए उस दिन इस तालुके का नेटवर्क पूरा भाजपा शिवसेना में हुआ है. उसके लिए मेरी गुजारिश रहेगी, आप फिक्र से वोट करिए, सोच समझ कर वोट करिए. कौन सा इंसान काम का है ये सोच कर वोट करिए. हमने लोकसभा में जोश में आकर वोट किए, उसका नतीजा क्या है देखिए. 6 महीने हुआ कोई मिलने नहीं आया तुम्हारे को, आगे भी 4 साल कोई मिलने नहीं आने वाला है. हम यहाँ के तालुके के हैं, जो भी कुछ परिस्थिति निर्माण होंगी तो मैं रहूंगा, रशीद भाई रहेंगे, हमारे समाज के तमाम कार्यकर्ता इनके साथ है. हम इसकी जिम्मेदारी लेते हैं कि ये इंसान के हाथ से गलती हुई तो हम हाथ रोक के उनको पूछ सकते हैं. इसके लिए आप होश में समझ में लेकर वोट करिए और धनुष्यबाण के सामने का बटन दबाइए. इतना बोलते हुए मैं मेरे विचार को पूर्ण विराम देता हूं. खुदा हाफिज, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी या ठिकाणी काम करतो. आज या ठिकाणी चौगुले साहेबांच्या बाबतीमध्ये काही 2 गोष्टी बोलायच्या आहेत आणि भटकर साहेबांचे काही गोष्टी, 2 गोष्टी बोलतो मी, जास्त तुमचा वेळ घेणार नाही. पहा, हा ऊन लागतोय आमदार साहेबाला, तुम्हाला आम्हाला समजा ऊन लागतोय, त्यामुळे जास्त बोलत नाही. आमदार साहेबांचे विचार तुला ऐकायचे आहेत. पहा की मुरुमच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर मुरुममध्ये जवळपास 2500 कोटी रुपयाचं काम या ठिकाणी आमदार साहेबांनी आतापर्यंत केलेलं आहे. आणि विशेष पुणे या ठिकाणी पहा की मुरुमचं बस स्टँड कसं झालंय बघा. तिथे या ठिकाणी 5 कोटीचा निधी दिला. मुरुम मध्ये वेगवेगळ्या भागामध्ये 5-6 सभागृह या ठिकाणी दिले. त्याबद्दल ज्ञानराज चौगुले साहेबांचा आपण या ठिकाणी आभार मानलं पाहिजे. दुसरी गोष्ट एक पहा, दुसरी गोष्ट अशी होती पहा की आताच विलास फटकर म्हणायचे एक हाडा मासाचा सैनिक, की त्याच्या बाबतीमध्ये काय घडलं हे आमचे जिल्ह्याचे म्हणणारे ओमराजे खिशामध्ये एबी फॉर्म कोरे आणले, सांगितले विलास फटकरचं नाव, आणि येताना काय केले, गपचूप हे बाबा पाटील आणि हे ओमराजे, आणि काय केलं त्याचे विचार नाव कट केले, ह्याचं नाव ह्याला तिकीट दिले. अरे कोण जातीभेद करताय? जातीभेद करणारे तुम्ही आहात. नागराज चौगुलेकडे आपण बघितलं, सर्व धर्म जात पंथ सर्वाला सोबत घेऊन जाणारा हा एक नेता आहे. केव्हाच अहंकार बाळगला नाही. मी आमदार आहे असं कोणाला केव्हा त्यांना वाटेल, लोकांना सुद्धा वाटू देणे त्याने. परवाची एक गोष्ट बघा की ज्या वक्ताला महायुती सरकार बनलं त्यावेळेस या ठिकाणी नागराज चौगुले साहेबांनी एक ऑफर होती की चौगुले साहेब तुम्ही मंत्री होणार की निधी पाहिजे.
ते म्हणले की जर मंत्री झालो तर माझाच विकास होईल. मला विकास माझा करायचा नाही, माझ्या उमरगा आणि लोहारा तालुक्यातला विकास करायचा आहे. साहेब दुसऱ्यापेक्षा 20% मला निधी जास्त द्या. आणि म्हणून या ठिकाणी मंत्रिपद सोडून त्यांनी फक्त तुमच्या आमच्या विकासासाठी या ठिकाणी त्यांनी आपली मंत्रिपद सोडून निधीसाठी या ठिकाणी आमदार म्हणून राहिले आणि विकासाची कामं आमच्या उमर आणि लोहारा तालुक्यामध्ये भरपूर केली. त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं धन्यवाद मानतो. आणि येत्या 20 तारखेला जास्त वेळ न घेता येत्या 20 तारखेला एवढं लक्षात ठेवा की आता पुढचा उमेदवार कोण आहे काही सांगत बसण्यापेक्षा जातीभेद कोण करतंय, कोणावरती सर्वसामान्य दलितावरती कसा अन्याय झाला ही या ठिकाणी सर्वच माता भगिनीने लक्षात घ्यावं. आणि मतदान करत असताना 20 तारखेला 1 नंबरला ज्ञानराजे चौगुले साहेबांच्या पुढचं जे धनुष बाणाचं बटन आहे त्यापुढे बटन दाबून मतदान करावं ही अशा प्रकारची विनंती करतो. आणि लोकांमध्ये गैरसमज करू नका. राष्ट्रवादी भाजप खंडेसह मिळून आमदार चौगुले सोबत आहोत आणि त्यांना त्या ठिकाणी पाठीमध्ये राहोरात्र मी प्रचार करतो. आणि सर्वांना विनंती करतो मुरमाशांना की राहिलेली जी काही विकास कामं आहेत की ती विकास कामं ज्ञानराज साहेबांना आपण निवडून द्यावं ही प्रकारची विनंती करतो. धन्यवाद. आता त्या ठिकाणी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आणि मला वाटतं की आल्याच साहेबांना या ठिकाणी बोलायची संधी आपण देऊया. मी या ठिकाणी जास्त न बोलता मी माझे 2 या ठिकाणी शब्द थांबतो. 20 तारखेला सर्वांनी ज्ञानराज चौगुले साहेबांना धनुष्य बाणावरती मतदान करावं अशा प्रकारची विनंती करून मी माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागरिक, तरुण बांधव, माझ्या माता भगिनी, आपण पहिल्यांदा मला माफ करावं. मी मागच्या कालखंडात शिवसेनेचा आमदार म्हणून गेली 15 वर्ष काम करत होतो आणि आता महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी मत मागण्यासाठी उभा आहे. मागच्या काळात एक लोकप्रतिनिधी म्हणून काय काम करायचं असतं तर या भागात आपल्या मतदारसंघात ज्या अडचणी निर्माण झाल्या त्या समजून घ्यायच्या, विधानसभेच्या पटलावरून त्या मांडायच्या, सरकारच्या जेवढ्या म्हणून योजना तयार होत असतात त्या सगळ्या योजनांचा लाभ आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कसा पोहोचवता येतोय ते पोहोचवण्याचं काम मी माझ्या परीनं प्रामाणिकपणे आजपर्यंत केलेलं आहे. एकंदरीत आपल्या या सरकारच्या वतीनं सुद्धा काही चांगले निर्णय राबवले गेले, त्याचाही फायदा या मतदारसंघातील महाराष्ट्रातील नागरिकांना झालेला आहे. काही ठळक मुद्दे मी तुमच्या पुढे मांडतो. माझ्यानंतर तुम्हाला रवी सरांचं भाषण सुद्धा ऐकायचं आहे. लाडकी बहीण ही योजना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सगळ्यांना लाभ देणारी माता भगिनींना आहे. त्या लाडक्या बहिणीचे 5 हप्ते आपण घेतलेले आहेत, मिळालेले आहेत आणि महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त हे फॉर्म भरण्याचं काम युवा नेते किरणजी गायकवाड यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सगळ्यांच्या परिश्रमानं ते फॉर्म भरले गेले आणि महाराष्ट्रात उमरगा आणि लोहारा तालुका 1 नंबरला उद्दिष्ट होतं. 75,000 आणि आपण 97,000 जवळजवळ फॉर्म हे भरलेले आहेत. तेव्हा त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्री उमरग्याला आल्यानंतर त्यांनी घोषणा केली आम्ही नंतर बंद करतील, पण मुख्यमंत्र्यांनी हप्ते नुसतेच दिले नाहीत तर दिवाळीच्या आधी सुद्धा 1 हप्ता तुम्हाला ऍडव्हान्स दिला आणि 5 हप्त्याचे पैसे आजपर्यंत आपल्याला मिळालेले आहेत. तर भविष्य काळात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यात वाढ करून 2100 रुपये प्रति महिना तुम्हाला दिले जातील हे या ठिकाणी सांगतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं धोरण सुद्धा या सरकारनं स्वीकारलेलं आहे आणि भविष्य काळात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं धोरण घेऊनच हे सरकार महायुतीचं काम करेल. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून वर्षाला महाराष्ट्र सरकारचे 6,000 रुपये, केंद्र सरकारचे 6,000 रुपये, असे 12,000 रुपये आपल्या शेतीचं नुकसान होऊ न होऊ तरी आपल्याला मिळतात. त्यात पुन्हा वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आणि 15,000 रुपये तुम्हाला पुढच्या कालखंडात मिळतील. वृद्ध पेन्शन धारकांना सुद्धा 1,500 रुपये मिळत होते, त्यात वाढ करून 2100 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली. प्रत्येकास अन्न आणि निवारा मिळावा याही बाबतीत या सरकारच्या वतीनं काम केलं जात आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचं सुद्धा पुढच्या कालखंडात या सरकारच्या वतीने प्रयत्न केले जातील. 25 लाख रोजगार निर्मिती करण्याच्या उद्दिष्टानं 10 लाख विद्यार्थ्यांना महिना 10,000 रुपये स्टायपंड देऊन जर्मन सारख्या देशाशी करार केला असल्यानं आपल्या या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून तिकडे पाठवणं, प्रशिक्षण दिल्यानंतर आपल्या भागात आल्यानंतर नामांकित कंपन्यात त्यांना नोकरी उपलब्ध होईल आणि बेकारी कमी करण्याचं काम सुद्धा या सरकारच्या वतीने केलं जाईल.
अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये मानधन आणि सुरक्षाचं कवच दिलं जाईल. आपण जे वीज वापरतोय, घरी घरी जे वीज वापरतो त्याचं बिल जर 100 रुपये येत असेल तर पुढच्या कालखंडात तुम्हाला 30% त्यात सवलत देऊन 70 रुपये बिल येण्याची व्यवस्था आहे सरकारच्या वतीने केलेली आहे. तुमच्या वापराच्या 30% सवलत सगळ्या वीजधारकांना मिळेल. सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्राचा दृष्टिकोन ठेवून तुमच्या पुढे काय प्लॅन असेल ते या सगळ्यांच्यासाठी आपल्याला मोबाईलच्या क्लिकनं बघता येईल अशी व्यवस्था सरकारच्या वतीने केली गेली. त्याचबरोबर प्रामुख्याने सांगू इच्छितो की परवा झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचं खूप मोठं नुकसान झालं. मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे या नुकसानीचे पंचनामे व्हावेत आणि काहीतरी मावेजा मिळावा म्हणून भूमिका मांडली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मागच्या काळात सोयाबीनचं नुकसान झाल्यावर 5-5 हजार रुपये खात्यावर आले का नाही शेतकऱ्याच्या गत वर्षाचे. त्या धर्तीवरच आता ही आचारसंहिता संपल्यानंतर काय नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर त्यांना काय देता येतं देण्याचा संकल्प त्याने केलेला आहे. त्याचबरोबर एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली मी मुख्यमंत्री महोदयांना. साहेब म्हटलं पाणी लागून सोयाबीन गेलं, उरलं सुरलं सोयाबीन शेतकऱ्यांनी काढून शेतातच बरीक मारून ठेवले, घराकडे आणले नाहीत, त्रास झाली नाही. त्याच्या मागचं कारण काय तर त्या शेतीला जायला प्रामुख्यानं सुस्थितीतले रस्ते नाहीत म्हणून शेतकऱ्यांना सगळ्यात मोठी काय अडचण असेल तर ती शेत रस्त्याची अडचण आहे. ही भूमिका मी मुख्यमंत्र्यांपुढे मांडली. झाल्यानंतर नुकसान पंचनामे करायला मी या ठिकाणी मुरुम भागात आलो होतो. उमरगा तालुक्यातील बाकी भागाचा वेगळा विषय आहे. तुमचा मुरुम, आष्टा, तुगाव या भागात जर एकंदरीत पाहणी केलं तर 40-40 फूट खोल जरी आपण विहीर मारली तर धर लागत नाही अशी ब्लॅक सॉइल म्हणजे काळी माती एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं आष्टा कासारला एका कांड्यात पाऊस पडला, बैलजोडी चिखलात रुतली आणि काढणं सुद्धा कठीण झालं, मशिनरी नेणं कठीण झालं होतं. अधिवेशनाचा काळ चालू होता. मला ती बातमी पेपरच्या माध्यमातून कळाली. नम्रपणाने सांगू इच्छितो तेवढ्या एक रस्त्यासाठी आष्टावासी तुमचे कोणीतरी मित्र असतील विचारा. रस्ता करण्याचा ध्यास मी मनात घेतला आणि 1 कोटीचा निधी एका रस्त्यावर आपण खर्च घातला. तो रस्ता सुस्थितीत झाला. आज तिथले शेतकरी ये जा करतात. तेव्हा मुख्यमंत्री महोदयांना ही अडचण समजावून सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जो वचननामा तयार केला त्या वचननाम्याच्या 7व्या नंबरचा विषय असा घेतलाय 45,000 गावात पाणमुक्त रस्ते करण्याचं धोरण सरकारनं स्वीकारलंय. तेव्हा तुमच्या या मुरुम भागातल्या असलेल्या शेतरस्त्याचा प्रश्न खूप बिकट आहे. मी स्वतः जागेवर जाऊन पाहणी केलेली आहे. तेव्हा पुढच्या कालखंडात तुमच्या शेतकऱ्यातले असलेले वाद मिटलेले जेवढे रस्ते असतील ते तातडीने आपण टप्प्याटप्प्यानं पूर्ण करू. जसं की मागच्या 3 वर्षात आम्ही ठरवलं गाव तिथं स्मशानभूमी करायची, ही भूमिका घेतली. 70-75 गावात स्मशानभूमी नव्यानं निर्माण करण्याचं काम केलं. त्याच धर्तीवर पुढच्या 5 वर्षात शेत तिथं रस्ता करण्याची भूमिका घेऊन आपण काम करू हे या ठिकाणी नम्रपणाने सांगू इच्छितो. 1 रुपयात पीक विमा देणारं सरकार आहे. त्याचबरोबर पुढच्या 5 वर्षासाठी तुमच्या शेतीत असलेल्या 3 HP ची मोटर असेल, 5ची असेल, 7.5 HP असेल, त्या सगळ्या मोटरीचं बिल पुढच्या कालखंडात 0 रुपये असेल. तुम्हाला मोफत वीज 5 वर्ष दिली जाणार आहे. त्याचाही लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टीचा सारासार आपण विचार करावा. इथं बोलत असताना मी नामुक उल्लेख करेन कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब यांच्या प्रयत्नानं मुख्यमंत्री असताना मराठवाड्याला न्याय मिळावा म्हणून 21 TMC आमचं उजनीचं पाणी मिळावं म्हणून ते प्रयत्नवादी राहिले. योजना मंजूर केली. नंतरच्या कालखंडात पक्षांतराच्या अडचणीमुळे साहेबांचे अधिकार कमी झाल्यानंतर ती योजना रखडली गेली आणि माझ्या आधीचे या मतदारसंघातले आमदार सन्माननीय बसवराजजी पाटील साहेब असतील, रवींद्रजी गायकवाड सर असतील आणि मी स्वतः गेली 12.5 वर्ष या योजना पूर्ण व्हाव्यात म्हणून सातत्यानं दर अधिवेशनात कुठल्या ना कुठल्या आयुधाच्या माध्यमातून हा विषय पटलावर आणण्याचा सातत्यानं प्रयत्न करत होतो. यश येत नव्हतं. पण 2.5 वर्षाचा काळ सुवर्ण काळ माझ्या आयुष्यातला म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही आला. मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी या बाबतीतलं चर्चा केली. मी गिरीशजी महाजन साहेबांचा सुद्धा नाम उल्लेख करेन. ते दिल्लीची एक आपणाला पर्यावरणाची मान्यता हवी होती. ते जलसंपदा मंत्री होते.
त्यांना ही गोष्ट सांगितल्यानंतर प्राधान्याने त्यांनी दिल्लीवारी करून ती 8 शिथिल करून आणली. मुख्यमंत्री महोदयांनी एक रकमी या योजनेसाठी एकाच पंप हाऊससाठी 572 कोटी रुपयाचं टेंडर त्यांनी काढलं. तो पंप हाऊस चालू आहे. थोड्या दिवसात पाणी तुळजापूरच्या रामदरा घाटमाथ्यावर येऊन पडेल आणि त्यानंतर नैसर्गिक उतार ज्याला आपण म्हणून तुळजापूरपासून बघितलं की सगळ्या नद्या इकडे येतात आणि कर्नाटकला वाहून जातात. तर तो नैसर्गिक उतार आहे. तिथून नुसतं पैपापाशी पाणी सोडलं की आपल्या कराळीच्या डोंगरापर्यंत आणायचं आहे. त्या आणत असताना तुमच्या बेनी तुरान पात्रात पाऊस न झाल्यामुळं तळ्यात जर पाणी नसेल तर एक कॉक त्याचा सोडला की तुमचं तळ भरेल. अशी व्यवस्था येणाऱ्या 2-3 वर्षाच्या कालखंडात आपण कामी लावू, जेणेकरून तुमच्या सिंचनाचा पाण्याचा प्रश्न मिटेल, जेणेकरून तुमच्या शेतीच्या उत्कर्षासाठी लागणारी पाणी ही मुख्य गरज असते, ते मिळालं की आपल्याला त्याचा विकास करता येईल. त्याचबरोबर या ठिकाणी फेरीवाले, भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांच्याकरता व्यापारी संकुल बांधून भाजी मंडई नव्यानं तयार करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. या भागात मिनियार सेठने सांगितलं गेल्या 2.5 वर्षाच्या कालखंडात जवळजवळ 20 कोटी रुपये या मुरुम शहराच्या विकासासाठी आपण वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आणलेले आहेत. नगर विकास खातं हे मुख्यमंत्री महोदयांकडे होतं आणि त्यांच्याशी माझा छोटासा जास्तीचा जरा परिचय होता. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा साहेबांकडे जायचो, साहेब अडचण आहे म्हणलं की साहेब मी कधीच विचार करायचे नाहीत, जाऊ दे ग्रामीण भागातला आमदार आहे, जरा जास्तीचा निधी जाऊ दे म्हणून सहज सही करायचे. त्याचा परिणाम शेवटच्या टप्प्यात मी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते कार्यकर्ते आहेत त्यांना सांगितलं थोडं दम धरा म्हणलं, अजून आचारसंहिता लागायला 8 दिवस आहे, तुम्हाला एक गोड बातमी देतो म्हणून सांगितली. आणि त्यांना सांगितलं गेले बसस्थानकाचा विषय सांगितला होता, 5 कोटी रुपये आपण बसस्थानकासाठी उपलब्ध करून घेतले. एवढंच नाही, आचारसंहिता उद्या लागणाऱ्या 15 तारखेला, तर 14 तारखेला अजून कोणाला नाही सांगितलं, जाहीर प्रसिद्धी दिली नाही. पुन्हा 14 तारखेला तुमच्या या मुरुम शहरातल्या विकासासाठी पुन्हा 5 कोटी रुपये उमर गेला, 3 कोटी रुपये 5 कोटी मुरुमला, 3 कोटी उमर गेला, 2 कोटी लोहाऱ्याला. 14 तारखेला पुन्हा तेही ऑर्डर काढून आणली. मी यासाठी सांगतोय की इथल्या अडचणी ज्या ज्या लक्षात आल्या त्या संदर्भात आपण काम करण्याचं काम केलंय. इथल्या असलेल्या अंतर्गत रस्ते असतील ते प्राधान्याने कसे करता येतील ते करण्याचं काम मी माझ्या परीनं या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण अंतर्गत महिलांना स्वयंसहाय्य बचत गटांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हेही काम पुढच्या काळात केलं जाईल आणि दीदी लखपती दीदी करण्याचं काम सुद्धा या सरकारच्या वतीने केलं जाईल. मिनियार शेटनी या ठिकाणी एमआयडीसीच्या संदर्भातला विषय मांडला. मी त्याविषयी सांगू इच्छितो. उमरगा शहरात असलेल्या एमआयडीसीचा निर्मितीनंतर आजपर्यंत पाहावं तेवढे मोठे उद्योग निर्माण झाले नाहीत. त्याच्या मागचं कारण त्या उद्योगाला लागणारं पाणी ही एक अडचण होती. आणि दुसरी महत्वाची, कुठलाही उद्योग करायचं म्हणलं तर तुम्हाला लागणारा कच्चा माल आणि त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर लागणारी व्यापारपेठ या दोन्ही गोष्टीसाठी आपल्याला अडचण जर काय असेल तर रस्ते वाहतुकीशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. त्यामुळं ट्रकनं आणणं, ट्रकनं नेणं हे न परवडणारी बाब आहे. दळणवळणाची एक सुविधा आपल्यासाठी हवी होती. ज्या मागच्या कालखंडात ज्यावेळेस सर खासदार होते त्यांनी दिल्ली दरबारी रेल्वे व्हावी म्हणून मागणी केली. रेल्वे कुठून? लातूर ते गुलबर्गा. ही जर रेल्वे झाली तर आपल्याला रेल्वे लाईन उपलब्ध झाल्यानंतर या भागाचा सगळा विकास होण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे. त्यामुळं सरांच्या कालखंडात त्यावर सर्वे वगैरे झालेत. आता मी पुढच्या कालखंडात येणाऱ्या 5 वर्षाच्या कालखंडात मी असेल, अभिमन्यूजी पवार असतील, संभाजीभैया पाटील असतील, आळंदचे आमदार पाटील साहेब असतील, गुलबर्ग्याचे आमदार असतील, सर्वानुमते ही रेल्वे लाईन कशा पद्धतीने केंद्र सरकारकडून टाकून घेता येते आणि महाराष्ट्र सरकारचा कसा वाटा देऊन ती रेल्वेचा लाईन जर चालू झाली तर आपल्या एकंदरीत विकासाला गती मिळेल. हाही संकल्प घेऊन रेल्वे मार्ग चालू करण्यासाठी प्रयत्नवादी आहे हे या ठिकाणी निश्चितपणे सांगेल. शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत मदत करण्याचं धोरण सुद्धा या सरकारचं आहे. मुख्यमंत्री लाडकी जशी बहीण जशी राबवली गेली तसं मुख्यमंत्री सुंदर शाळा ही योजना राबवून असंख्य शाळा स्पर्धा निर्माण करून त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्यांचं शिक्षणाचा दर्जा उन्नती असेल, या सगळ्या गोष्टीत प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक मिळवण्याचं काम सुद्धा त्या माध्यमातून झालं. महत्वाची दुसरी तुमच्यासाठी सांगू इच्छितो. बेनीतुरा नदीचे कर्नाटक राज्यात वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी आपण स्वतंत्र उपाययोजना करणार. तसेच कोळसूर पाटबंधारे ते तुर्वी बंदर प्रकल्पाला
जो महाराष्ट्रातला एकमेव कालवा असेल असा माझा दावा आहे की व्यंकटरावजी गायकवाड साहेब सेक्रेटरी होते, रवी सर आमदार होते. तुम्ही जाऊन कधी कोळसूर ते आष्टा कॅनल जर बघितलं ना, कॅनलला पण कुठेतरी 5-10 फूट खोलाचा बघितलं असेल, 70-80 फूट खोल दरी निर्माण केलं जर करून ते कॅनल केलेलं आहे. पण ते नंतरच्या कालखंडात, त्या काळात ते योग्य होतं, पण आता नंतरच्या कालखंडात तिथं ढासळणं आणि पाणी अडवण्याचं काम मोठ्या प्रमाणात होत आहे. तेव्हा तो कॅनल क्लीन करून बंद पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी पाठवण्याची व्यवस्था सरकारच्या वतीने पुढच्या कालखंडात केली जाईल आणि पाणी उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा केलं जाईल. त्याचबरोबर माथा ते पायथ्यापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी चेक डॅम बांधून तुम्हाला शेतीतला पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी पुरवा ही योजना राबवल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचाही उपयोग होणार आहे. त्याचबरोबर खास करून सांगू इच्छितो मागासवर्गीय आमच्या बांधवांसाठी की लोक काहीतरी अफवा उठवतात, जातीचं विष निर्माण करण्याचा आताही प्रयत्न करतात, मागेही सातत्यानं करत होते. त्यांच्यासाठी सांगू इच्छितो घटनेच्या 48व्या कलमानुसार या राज्याची आणि केंद्राची नैतिक जबाबदारी असते दलित बांधवांच्या उद्धारासाठी तिजोरीत असलेल्या पैशापैकी 10.5% वाटा हा दलितांच्या उद्धारासाठीचा असतो. मी तुमचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीचा विषय जेव्हा पटलावर आला तेव्हा सारेगाव या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी आहे ते मला माहित होतं. भालेर सरांनी त्या आणलेल्या होत्या. मी तो विषय सभागृहाच्या पटलावर मांडला. पहिल्या टप्प्यात 6 कोटी रुपये उपलब्ध करून घेतले, दुसऱ्या टप्प्यात 5 कोटी उपलब्ध करून घेतले आणि आता तिसरा टप्पा 6,26,00,000चा मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर फाईल आहे. त्या अनुषंगानं म्हणजे सारेगाव या ठिकाणी वास्तू तयार झालेली आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तयार करायच्या, कॉम्प्युटराइज अभ्यासिका तयार करायच्या आणि बाबासाहेबांचे विचार पुढच्या पिढीला कळले पाहिजेत, आम्हाला कळले पाहिजेत. त्यासाठी ती वास्तू निर्माण राहील आणि पुढच्या कालखंडात एक आदर्श राहील. एवढंच नाही तर कराडी या ठिकाणी आमच्या समाज बांधवांनी त्या ठिकाणी जागा घेतली होती. विपश्यना सेंटर व्हावी भूमिका घेऊन ते काम करत होते, पण तेवढ्यावर भागत नाही. समाजाकडून पट्टी गोळा करून ते होणार नाही. तेव्हा बच्चिंद्रजी सरपे साहेब त्या ट्रस्टीचे सदस्य आहेत, माझ्या वडिलांचे मित्र आहेत. मी त्यांना विनंती केली, दिलीप भालेरावजींना विनंती केली, कैलासजी शिंदेला विनंती केली, ट्रस्टीला माझा विनंती असेल तुम्ही जरा पत्रव्यवहार केलात तर मुख्यमंत्री महोदयाकडून एक रकमी त्या ठिकाणी लागणारा पैसा उपलब्ध करून घेऊन देतो, तेव्हा त्याला विकास करता येईल. नाही तर असं अजून 5-10 वर्ष तर आपण असंच रखडत राहून ते होणार नाही सांगितलं. त्यांनीही उदाहरण करण्यात एक सगळे कागदपत्र पूर्ण केले आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन मी भूमिका मांडल्या एका पत्रावर सही करून एक रकमी 15 कोटी रुपये त्या कराळीच्या त्या बुद्ध विहारासाठी मिळाले. याचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. ही या ठिकाणी लक्षात घ्यावं ही एक विनंती करतो. आरोग्यातील उपकेंद्रांचा दर्जा वाढ, आरोग्याच्या सुविधा वाढण्यासाठी सरकारच्या ज्या ज्या योजना राबवतात तिथेही राबवण्याचं मी माझ्या परीनं निश्चितपणानं पुढच्याही कालखंडात काम करेन. सांगायचा विषय एवढाच आहे की मागच्या काळात रविसर पाटराके होते, आता महायुती आहे. सन्माननीय राज्याचे माजी मंत्री बसवराजजी पाटील साहेब असतील, सुरेशदाजी बिराजदार साहेब असतील, अभयजी चालुक्य असतील, आरपीआय गटाचे सर्व कार्यकर्ते आणि त्यांचे नेते असतील, इतर घटक पक्षांचे सर्व नेते, या सगळ्यांच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली मी एवढा विकास करू शकलो. आता पुढच्या कालखंडात ही सगळी नेते मंडळी माझ्या सोबत आहेत, माझ्या पाठीवर हात ठेवून मला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहेत. तेव्हा एक मंत्री म्हणून बसवराजजी पाटील साहेब यांच्या कालखंडात ज्या ज्या योजना त्यांनी राबवल्या त्यांचं मार्गदर्शन लाभेल. सुरेशदाजींचं महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत त्यांचं लाभेल, अभय यांचं लागेल आणि या पुढच्या कालखंडात या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली याहीपेक्षा गतिमान विकास करण्याचा संकल्प घेऊन मी भविष्यकाळात माझी वाटचाल करेन. त्यांचं मार्गदर्शन घेऊन सहकारातलं खूप मोठं मार्ग म्हणजे एक तर सुरेशदाजी बिराजदार त्यांचा कारखाना, त्याचबरोबर बसवराजजी पाटील साहेब यांचा कारखाना, त्यांची शिक्षण संस्था, यांची शिक्षण संस्था आणि आता असलेले सगळे आपल्या आजूबाजूचे कारखाने बघितले तर महायुतीचेच कारखाने आहेत. ही शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं. आता दुसऱ्या कुठल्याही अफवांना बळी पडू नका. तुमचा ऊस नेण्याची ताकद या महायुतीतल्या सगळ्या कार्यकर्त्यात आहे, नेते मंडळीत तर आहेच आहे. तोही प्रश्न आपल्याला मिळणार आहे. पहिलं कधी काळी आपल्याला कावीळ झालं तर औषधाला ऊस मिळत नव्हता. रवी सरांनी त्यांच्या कालखंडात आमदार झाल्यानंतर आणि गायकवाड साहेब त्या ठिकाणी सेक्रेटरी म्हणून असताना 35 ते 40 नवीन तळे निर्माण करण्याचं काम सरांच्या माध्यमातून झालं. म्हणून आज आपण बघतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात
पाणी उपलब्ध झाल्यामुळं ऊसाचं पीक आपण घेऊ शकतोय आणि त्याच्यावर प्रक्रिया करणारे सुद्धा धंदे उद्योग म्हणजे कारखाने हे आपल्याकडे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदाच होत आहे. त्याचाही भविष्यकाळात कुणी अडवणूक करणार नाही ही घोषणा या ठिकाणी नम्रपणाने करू इच्छितो. दुसऱ्या बाजूनं मराठा समाज बांधवांचे खास करून युवकांसाठीचं माझं सांगणं असेल, तुमची माती भडकवण्याचं काही मंडळी जाणून बुजून प्रयत्न करत आहेत. या आमदारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी काहीच केलं नाही ही भूमिका ते सातत्यानं मांडत असतात. तेव्हा तुम्हा तरुणांना खास करून माझं सांगणं असेल, मी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ज्या ज्या आघाड्यावर मला काम करणं शक्य झालं त्या सगळ्या आघाड्यावर आजपर्यंत प्रामाणिकपणानं काम केलंय. त्याची पावती म्हणून तुम्हाला दाखवू इच्छितो. ही पुस्तिका तुम्हाला हवी असेल तर मिळेल. मी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून माझं कर्तव्य विधानसभेत तो प्रश्न मांडणं होतं. विधानसभेत तो प्रश्न मी उपस्थित केला. एवढ्यावरच नाही थांबलो. एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळाली तर आपण आंदोलनाचं स्वरूप घेतो. जसं की आता जरांगे पाटील साहेबांनी गेल्या 15 महिन्याच्या कालखंडात विविध आयोजनांच्या माध्यमातून विविध आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षण मिळावं असा त्यांचाही प्रयत्न आहे. त्या धर्तीवरच मी विधानसभेत या पद्धतीनं आंदोलन केले. त्याचे फोटोग्राफ्स आज आहेत. हे कुठे डुप्लिकेट फोटोग्राफ्स नाहीत. काही मंडळी इथं येऊन काहीतरी आमापासून फकलून गेले असतील त्यांच्यासाठी म्हणून खास माझं सांगणं आहे. त्याचबरोबर या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून मराठा समाजाला का आरक्षण द्यावं ही भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा ही भूमिका मांडत असताना मी माझे राजकीय गुरु रवींद्रजी गायकवाड यांच्या समवेत मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि त्यांनाही विनंती केली की आरक्षण द्यायला पाहिजे. याचं मुख्य कारण सभागृहात इथं नाही तर सभागृहात विषय मांडताना मी सांगितलं, पूर्वी जर मराठा समाजाच्या कुणाला विचारलं किती जमीन आहे, कुणी सहज सांगायचा 100, 200, 50 किमान 25चा तर गरीबातला गरीब शेतकरी असेल अशी परिस्थिती होती. आज काय परिस्थिती? भूभाग तेवढाच असतो, जमीन वाढत नसते. आमची कुटुंब वाढत गेली, भाऊभाऊकी वाढत गेली, त्याचं विभाजन होत गेलं आणि आता 2.5-5 एकरचा शेतकरी शिल्लक राहिलाय. तेव्हा या समाजाची अवस्था सुद्धा शेती हा व्यवसाय असा द्रवस्त होत गेल्या कारणानं ही गरिबीची वेळ त्यांच्यावर आली आहे. शिक्षणाच्या बाबतीत त्यांना आरक्षण हवंय, इतरही काही वेगवेगळ्या बाबतीत आरक्षण हवंय. तेव्हा मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही भूमिका मी मागणी करावी, मान्य करावी म्हणून शासन दरबारी सातत्यानं प्रयत्नवादी राहिलो. तेव्हा तुमचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना ठळक मांडत असताना रस्त्याच्या बाबतीत मी आज बोलणार नाही. सगळीकडे कसे रस्ते होतील त्याचं नियोजन केलं. पण नॅशनल हायवे आपला जो जातोय त्या हायवेच्या संदर्भात एक गोष्ट सांगू इच्छितो की त्या हायवेची दुरावस्था झाली होती. तेव्हा माझ्या अधिकारात न येणारी गोष्ट असताना सुद्धा माझं कर्तव्य या जनतेपैकी मी काहीतरी देणं लागतो. यामुळं मी नितीनजी गडकरी साहेबांकडे दिल्ली दरबारी जाऊन अशीच पुस्तकं रस्त्याची दुरावस्था कशी झाली तयार केलेलं बुकलेट देऊन त्यांना दाखवलं, त्यांना विनंती केली. हे फ्लायओव्हर रखडलेले आहेत ते व्हायला पाहिजे भूमिका मांडली आणि साहेबांनी त्या संबंधित अर्धा तासाच्या चर्चेनंतर संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केलं जे एजन्सी काम करते त्याला हटवावं. नव्यानं जी दुसरी एजन्सी असेल तर आपल्याकडून शासनामार्फत ते काम तात्काळ चालू करावं. आणि हे दिलेले पत्रव्यवहार मी दिल्लीला गेलेलं आलेलं हे सगळं लिखित स्वरूपात आहे. पेपरला आलेल्या बातम्या आहेत. त्याच्यानंतर एजन्सी बदलली गेली आणि मग ह्या हायवेचं काम चालू झालं. कुणी येऊन सांगत असेल की हायवेच्या बाबतीत काहीच केलं नाही त्याच्यासाठी सुद्धा हे माझं सांगणं आहे. माझं कार्यक्षेत्र हे विधानसभा आहे, माझं काय लोकसभा नाहीये. तरी पण मी काहीतरी देणं लागतो तुमचं म्हणून तिथपर्यंत जाऊन ही गोष्ट केलेली आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल आपल्या भागातल्या या उमरगा शहरातल्या प्रशासकीय इमारत व्हावी म्हणून 26 कोटीची इमारत आज रोजी तयार होत आहे. त्याचबरोबर एसडीएम कार्यालय तयार होतं, तहसीलची बिल्डिंग तयार झालेली आहे. या सगळ्या नव्या इमारती कोर्टाची भव्य दिव्य इमारत आपण तयार केली. याचं कारणच काय आहे तर तुमच्यासारख्या सुजाण मतदारांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला एकदा नाही, दोनदा नाही, 3दा विधानसभेत पाठवलं. तेही साधं सुद्धा पाठवलं नाही. पहिल्यांदा 10,000च्या मताधिक्यानं, नंतर 17,500 मताधिक्यानं, नंतर 25,000च्या मताधिक्यानं. आणि मला आता आत्मविश्वास आहे या महायुतीचा उमेदवार म्हणून मी लढत असताना इथं उपस्थित असलेल्या तमाम जनतेच्या आशीर्वादानं, घराघरातून विचारायचं ऐकत असणाऱ्या माझ्या माता भगिनीच्या आशीर्वादानं पुन्हा तुम्ही मला तुमचे मतरूपी आशीर्वाद देऊन विधानसभेत तुमची सेवा करण्यासाठी पाठवाल हा आशावाद मनात बाळगतो. आणि या वरिष्ठ नेत्याच्या मार्गदर्शनाखाली पुढची वाटचाल करताना या तालुक्याला याही पेक्षा कशा गतिमान पद्धतीनं मागचा जो 2.5 वर्षाचा कालखंडात निधी आलाय त्याच्यापेक्षा जास्तीचा निधी आणून आपण
या तालुक्यात ज्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचं वचन या ठिकाणी देतो. खास करून शेत रस्ते हा अजेंडा घेऊन पुढची 5 वर्ष काम करेल ही शपथ या ठिकाणी घेतो. आणि मी मला चाललेल्या वाणीला देतो. तुम्हाला रविफळांचं विवेचन ऐकायचं, त्यामुळे त्यांच्या तुमच्यात अडसर न होता या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.